अतुल सावे यांचे माजी ओएसडी विजय कारंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। यावर आता अतुल सावे असं म्हणतात की आमच्या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत। बरं झालं तुम्ही विषय काढला, माझ्याकडे फोटो आलेले आहेत, म्हणजे दाखवू शकत नाही मी असे फोटो आहेत। आता त्याच्यात अतुल सावेंचा रोल आहे म्हणणं योग्य नाही होणार, तो अतुल सावेवर अन्याय होईल। परंतु अतुल सावेकडं तो असल्यामुळेच त्याची हिंमत झाली असावी असं मला वाटतं। अतिशय भयानक फोटो माझ्याकडे आलेले, आता कसे महिलांचे फोटो असे दाखवणं योग्य होणार नाही, पण माझ्याकडे असे काही फोटो आलेले आहेत। हे पहा, हा पायाला मारल्याचा फोटो आहे, एकदम डेंजर भयानक आहे, डाग आहे। त्याच्यानंतर हे पाहिजे, म्हणजे अतिशय भयानक मारहाण आहे। हे माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत त्या माऊलीचे, काही फोटो मी दाखवू शकत नाही आपल्याला, पण माझ्याकडे आहेत। मी अतुल सावेंना याच्यात दोषी धरणार नाही, परंतु अतुल सावेंचा मी ओएसडी आहे म्हणून जी मस्ती डोक्यात असेल त्याच्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात। आणि मला असं वाटतं एकीकडे भारतीय जनता पार्टी महिलांना न्याय, लाडकी बहीण अशा बऱ्याच नुसत्या गप्पा मारतात। आत्ता महिला आरक्षणाच्या गप्पा मारत होती भारतीय जनता पार्टी, आणि त्यांच्याच मंत्र्याचा ओएसडी अशा पद्धतीनं जर एका भगिनीवर अत्याचार करत असेल तर अतुल सावेंनी या ओएसडीला ताबडतोब काढलं पाहिजे। या ओएसडीवर त्वरित कारवाई केली पाहिजे असं मी म्हणेल। ठरवू, अजून रोजच तेच करायचं।